सनई 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 मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होते। आमच्या वाडीचे प्रमुख चारवाडी प्रमुख भाई तारवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन। सर्व मान्यवर मंडळांना विनंती आहे, दीप प्रज्वलन झाल्यानंतर दीप प्रज्वलन होते। क्रिकेट स्पर्धेत भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा कैलासवासी गंगाराम बागोजी तारवे यांच्या स्मरणार्थ जे आपण तारवेडी ग्रामस्थ संस्था मुंबई, तारवेडी ग्रामस्थ हातकंबा आणि कैलासवासी संस्कृती क्रिकेट संयुक्त विद्यमानाने भरवलेले क्रिकेट भव्य दिव्य ओपन अंडरआर्म स्पर्धेतील पहिला दिवस आणि ग्राउंडचं पूजन, क्रीडा मैदानाचं पूजन करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनी क्रीडा मैदानावर क्रिकेटच्या ग्राउंडवर जायचं आहे। किंवा या स्पर्धेचं या ठिकाणी सुरुवात करताना दिसत आहे। सर्व ग्रामस्थ मंडळी, मानकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून राजामालक शरद डांगे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी
आले आले हा तुमचं नीट 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 कडे चांगलं आपल्या समोर प्रथम उद्घाटनाचा सामना हा पाहायला मिळणार आहे. जो खेळवला जाणार आहे तो दोन संघ म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षीचं पर्व अक्षरशः गाजवलं असा एक घडाघाटी फलंदाज बारावडी यांचा संघ म्हणजे दुर्गादेवी गावडेवाडी विरुद्ध एक होम टीम घरचा संघ म्हणून संजय मूर्ती कार्यवाडी यांच्यामध्ये होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी उद्घाटनाचा लई संघातले असेल त्यांना या आज माझे चुकाचं सांभाळून घ्यायचं, त्यांना घालबोट न लागता, कुठल्याही कार्यक्रमात घालबोट न लागता, त्यांना कुठल्याही दुखापत न होता कोणी आज म्हणजे जाणून काय इथे येते आमदार तर त्याला त्याच्यावर पाला कसा ठेवायचा, शिपाईगिरी कशी करायची, तू आज माझे इथे आज जबाबदारी घेऊन ह्या कार्यक्रमाला सुशोभित करून आज माझ येईल चांगला आज चांगल्या प्रकारे आहे की मी आज पावलेचा आहे की माझं आपल्याला करून जातो सांभाळ. हॅलो हा बोल ना. या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ तू हा मग दुसरी टीमला खेळूया आपण. जिंकी नंतर अरे देतो नाही देणार माहिती. वाडी संघाचा कर्णधार आणि पंचवीस मूर्ती तारवडी संघाचा कर्णधार या ठिकाणी दोघेही हस्तांदोलन करून दोघेही पहिल्या सामन्याच्या या नाणेफेकीसाठी सज्ज झाले आहेत. बघूया कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल घालतो आणि ते कोणता निर्णय घेतात. मला वाटतं पंचवीस मूर्ती तारवडी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल घातलेला आहे. दोन संघादरम्यान जो सामना होणार आहे ती दुर्गादेवी गावडेवाडी रांगेवाडीचे सर्व टांगे जागेवाले यांचं स्वागत करतील. आमच्या गावचे प्रमुख तरवाडी प्रमुख ते स्वागत करते. गावचे कारभारी जयदास तारवे यांचं स्वागत करतील.
आणि पहिला सामना होतोय विजेता पर्व पहिलेचा आणि हा बारको फुलटॉस चेंडू पाठी कोण आहे फलंदाज ज्याने उपांत्य फेरीतील सामन्यात घराघाती तयार केला होता असा पटांगवाडीला सहयोगी पळ म्हणून सोडणारा हा फलंदाज एक आक्रमक फलंदाज सूरज चेंडू उजव्या इच्छेच्या खूपच बाद आणि डिक्लेअर झोन मध्ये गेला होता 3 धावा स्कोरर पंत हे सुरेख कापड मस्त रे सुकुमार गावडे आणि एक आक्रमक फलंदाज आहे टेनिस क्रिकेट बरोबर रेडिओ क्रिकेट एक सुरेख फलंदाजी करतो असा हा फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारा दुसरा व्यवस्थित चेंडू इतक्या पद्धतीने चांगला पूर्ण केले दुसऱ्या खेळाचा प्रयत्न दिसतो मानव राऊंडीच्या पद्धतीचा मारा करतो चेंडू आहे अतिशय सुरेख फुलटॉस चेंडू आपण धावून एक धाव घेतले लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केलेली आहे कारण धावा आपल्याला जमवायचे धावा जास्त अतिशय सुरेख आपल्याकडे सुरेख जोरदार फटका मारण्याचा माणूस होता लेफ्ट साईडच्या दिशेने बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपर सुकुमार गावडे आपला बारको गावडे याच्या स्वरूपात एक उत्तम झेल टिपला होता तो ओंकार येणे आणि त्याच्यानंतर आपले धावसंख्या वाढवायचा सामान अतिशय मिस जर्जिंग म्हणावं लागेल अत्यंत सुरेख येणाऱ्या 3 चेंडूमध्ये येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके बसले तर या ठिकाणी हा सामना मात्र कुठेतरी संतोषमुक्त तारेवाडी संघाच्या बाजूने झुकावा दिसेल आपल्याला पाहूया गौरेश मात्र आक्रमक फलंदाजीचा स्टान्स घेऊन मारेल हा फटका या फटक्यावरती किती धावा वसूल केल्या जातात पाहूया 2 बॉल 13 वर 2 चेंडू 13 धावा 2 षटकारांची गरज असं आहे पाहूया राहिलेले 2 चेंडू आहेत 2 धावा 2 चेंडू आणि गौरेश तयार आहे उंच मारायला फटका पाहूया या फटक्यावरती काय होत आहे आणि हा झेल बाद आता मात्र सामना कुठेतरी गावडेवाडी संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय या ठिकाणी राहिलेला चेंडू असेल 1 आणि मूर्ती लहानपणी कीर्तिमान असा खेळाडू कार्तिक तारवे या ठिकाणी फलंदाजीसाठी गेलाय बारकू गावडे मी मगाशीच सांगितलं होतं कोणत्याही सिच्युएशन मध्ये अतिशय शांत राहून आपल्या खेळाचं प्रदर्शन करतो पुन्हा एकदा सुंदर असा फटका या ठिकाणी मात्र या चेंडूवरती एकच धाव वसूल केली जाते आणि हा सामना दुर्गादेवी गावडेवाडी संघ या ठिकाणी जिंकतोय आणि या संघाचं हार्दिक अभिनंदन तितकंच अभिनंदन या छोट्या मुलांचं देखील अतिशय एवढ्या मोठ्या तगड्या संघाला अशा प्रकारची झुंज दिली मित्रांनो खरोखर तुमचं कौतुक करणे तितकं थोडंच आहे थोडंसं नियोजन आणि गोलंदाजीमध्ये जर नियोजन असतं तर कदाचित आज आपल्याला हा जो निकाल आहे तो वेगळ्या पद्धतीचा दिसला असता परंतु